न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भातसा नदीपात्रातील धुडगुसाविरोधात मनसे आक्रमक, पोहण्यावर बंदीची मागणी। वासिंद ग्रामपंचायत हद्दीतील भातसा नदीपात्रात शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी बाहेरून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करत मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वासिंद पोलीस ठाणे व ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले। नदीपात्रात पोहणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, महिलांना त्रास देणे, कचरा टाकून पर्यावरणाच्या हानी करणे तसेच वारंवार होणाऱ्या बुडण्याच्या घटनांमुळे गावाचे बदनामी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मनसेने भातसा नदी पात्रात पोहण्यास कायमस्वरूपी बंदी, धोक्याचे फलक लावणे, सप्ताहात पोलीस गस्त आणि नदीपात्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याची मागणी केली आहे। ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मनसे अध्यक्ष अमोल बोराडे यांनी व्यक्त केली आहे। शासनाने योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी शहराध्यक्ष अमोल बोराडे, चंदू भोईर, लक्ष्मण घरत, कल्पेश शेलार, विकास तांगडे, उर्मिला काठोळे, नीता पाटील, उन्मेष साळुंखे, श्रीराज काठोळे, गणेश ठाकरे, भावेश परदेशी, प्रणव सोनारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर। मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट।